आणि त्याच दिवशी कळलं की नंबर डझंट मॅटर. परफेक्शनसाठी मला वाटतं थांबणं सुद्धा गरजेचं असतं. एक्सपिरियन्स आणि ऑब्झर्वेशन ह्या 2 गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. तर मला पहिलाच प्रश्न तुला असं विचारायचा आहे की आज इंस्टाग्रामवरती चांगले फॉलोअर्स आहेत, लोक रेकग्नाइज करत आहेत, पण त्याच्या आधी योगेश तंवर काय करत होता नक्की? कुठून आला योगेश तंवर? मी बेसिकली म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधून पैठण तालुक्यात एक कडेठाण नावाचं एक छोटंसं गाव आहे. मी तिथून आलो. 12वीपर्यंत संभाजीनगरमध्ये शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर ह्या क्षेत्रात काहीतरी करायचं आहे म्हणून मी पुण्यात आलो. तर आल्या आल्या सुरुवातीला थिएटर सुरू केलं. थिएटर केल्यानंतर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये एका फिल्मच्या प्रोसेसमध्ये मी आलो. तिकडे असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करायला लागलो आणि हे करता करता थोडंसं टेक्निकल नॉलेज जरा यायला लागलं. नाटक आणि कॅमेरा ह्या 2 गोष्टीतला फरक कळायला लागला आणि जास्त जरा कॅमेराकडं ओढ माझी झाली. म्हणजे तिकडे मला जास्त इंटरेस्ट वाटायला लागला आणि मग एका ॲड एजन्सीमध्ये मला एक चान्स मिळाला सुरुवातीला की एक छोटीशी ॲड फिल्म डिरेक्ट करायचा. मग तिकडे रायटिंग, डिरेक्शन, एडिट ह्या सगळ्या प्रोसेस होत गेल्या. हे जवळजवळ 1-2-3 वर्ष केलं, आत्ताही करतोय. पण हे सगळं करताना असं झालं की सुरुवातीला ह्या इंडस्ट्रीत सगळेच हिरो व्हायला येत असतात, तसंच मीही आलो होतो. पण ॲक्टिंगची जी भूक होती ती कुठेतरी मागे राहून गेल्यासारखं झालं डिरेक्शन सगळं करताना. आणि मग असं झालं की यार आपण आता परत ॲक्टिंगमध्ये येण्यासाठी काय करायला पाहिजे. तर मी सुरुवातीला चालू केलं यूट्यूब आणि 1 ते 1.5 वर्ष मी जवळजवळ यूट्यूब करत होतो. पण मला वाटतं प्रत्येक क्रिएटरच्या प्रोसेसमध्ये, प्रवासात हा पॅच येतोच की अगोदर तू यूट्यूब करतो, यूट्यूबवर फार काही वर्क होत नाही म्हणून तो इंस्टाग्रामवर येतो. माझंही एक्झॅक्ट सेम झालं. आणि मग असं झालं की यार आता आपण म्हणजे जरा हरल्यासारखं झालं आणि मी बंद केलं. आता म्हटलं नको, आपलं जे काम चालू आहे ते छान चालू आहे. आणि त्याच्यानंतर परत असं झालं की आता आपण इंस्टाग्रामवर एक चान्स घेऊन बघायचा का, एकदा आपण ट्राय करून बघायचं का. आणि मग मी फेब्रुवारीत 2023मध्ये 24 फेब्रुवारीला मी पहिली रील अपलोड केली होती. ती होती जिमवाला रांझना. तिला पहिल्यांदा मला 11,000 व्ह्यूज आले 2-3 दिवसात. आणि 11,000 व्ह्यूज माझ्यासाठी खूप जास्त होते, कारण 1,000-2,000 व्ह्यूजच्या वरती मला यूट्यूबवरती 1.5 वर्षात कधीच व्ह्यूज आले नव्हते. याच्यात एकच आणि पहिल्याच रीलमध्ये 11,000 व्ह्यूज आले आणि मला ते त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळालं की हे आपण खूप भारी काम केलं आणि हे लोकांना पोहोचतंय. या सगळ्यातला इंटरेस्टिंग फॅक्टर होता, मी खरं तर नशीब समजतो त्याचं, मला लगेच दुसऱ्या रीलमध्ये खूप चांगला रीच मिळाला. मी दुसरी रील अशी सहज, मला असं वाटलं की आपण जर एका ट्रॅक्टर ड्रायव्हरने जर कार चालवली तर तो कसा रिॲक्ट करेल. कारण मी एका शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे आमच्या घरी हे ट्रॅक्टर आणि या सगळ्या गोष्टी असतात, ते म्युझिकचे मोठे मोठे डग्गे जे असतात गाणे लावायचे, आणि तिकडे कसं ते मजा येते. हे मी म्हटलं हे जर कार चालवली एखाद्या ट्रॅक्टर ड्रायव्हरनं तर तो कशी चालवेल. तर मग मी ती रील शूट केली, अपलोड केली. मला 3 ते 4 दिवसात त्या रीलला 6 मिलियन व्ह्यूज आले होते. आणि मग त्या दिवशी म्हटलं की बॉस आता थांबायचं नाही. आणि मग त्या दिवसापासून जे काही सुरुवात झाली, जे काही तिथून पुढे घडत गेलं, तर ते आज इथे येऊन थांबलंय आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला लोकांचा. अजूनही पुढे करायचंच आहे खूप काही. पण ती पहिली रील आहे जिथून लोक ओळखायला लागली, जिथून एक चांगला रिस्पॉन्स आला आणि एक मोटिवेशन मिळालं की आता करायचं. इंस्टाग्रामवरतीच करायचं किंवा त्याच्यामध्ये असं नाही का प्रत्येकाचं असं की मी सुरू केलंय मग मला काही दिवस चालतं आणि काही दिवस ठप, तसे काही प्रॉब्लेम आले का? बरीच लोक काय म्हणतात माहिती आहे का, कन्सिस्टन्सी खूप जास्त गरजेची असते. मला वाटतं की कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्ही रील टाकत गेले आणि मग त्यातली एखादी व्हायरल होईल याच्यासाठी ती कन्सिस्टन्सी नसते. प्रत्येक क्रिएटरच्या आयुष्यात 1-1.5-2 वर्षाचा एक स्ट्रगल येतो. तो त्या स्ट्रगलची कन्सिस्टन्सी मॅटर करते. कारण त्या स्ट्रगलमधून तिथे जर त्यांनी कन्सिस्टन्सी ठेवली, रील चालो, तुमचा व्हिडिओ चालो न चालो,
पण त्या कन्सिस्टन्सीमुळे ना त्याला एक एक्सपिरियन्स येतो की लोकांना काय आवडेल काय आवडेल किंवा काय आवडू शकतं. त्याच्यासाठी खरी तर ती कन्सिस्टन्सी गरजेची, ना की रील व्हायरल होण्यासाठी. बरोबर. आणि ते मला त्या 1.5 वर्षात पहिलं कळलं. त्याच्यानंतर माझे तेव्हा 1,000 फॉलोअर्स होते जेव्हा ती 6 मिलियन ही रील व्हायरल झाली. आणि त्याच दिवशी कळलं की नंबर डझंट मॅटर. म्हणजे तुमचे फॉलोअर्स किती आहेत किंवा काय हे कदाचित मॅटर नाही करत. तुमचं कॉन्टेंट, तुमचं काहीतरी वेगळं पण हे मॅटर करतं. करेक्ट. कारण की मग फॉलोअर्स तसे तुमचं आवडलं कॉन्टेंट तर फॉलोअर्स येणारच आहेत. हां. आणि त्याच्यानंतर मग जे काही सुरू झालं, मग त्याच्यानंतर मी 1-2 रील अजून वेगळ्या वेगळ्या प्रयोग करून पाहिले, शूट करून पाहिले. तर त्याच्यात म्हणजे त्यालाही जरा ठीकठाक व्ह्यूज येत गेले. आणि हळूहळू करत पण हे पण खूप भारी इंटरेस्टिंग आहे की अगदी 30-40 मॅक्स मी 40 रील वगैरे शूट केल्या असतील मागच्या 8 महिन्यात. तर त्या 40 रीलमध्येच आत्ता जवळजवळ 1.25 लाख वगैरे फॉलोअर्स झालेत. करेक्ट. का तर काहीतरी वेगळं पण, काहीतरी त्यातली एक वेगळी मजा. तर तुला आतापर्यंत तसं काही तुझ्याकडे पण असतील की लाईक टिप्स किंवा इंस्टाग्राम व्हायरल करायचे फंडे किंवा ते अल्गोरिदम किस्सा, तर काय नक्की खरंच त्या गोष्टी सगळ्या ह्या जगात मार्केटिंग स्ट्रॅटेजीज आहेत का? खरंच ह्या गोष्टी काय काय वर्क होतात? मला असं वाटतं की अल्गोरिदम किंवा या सेटिंग्स, मला ना बऱ्याचशा मित्रांनी फोन केले जेव्हा या रील जरा व्हायरल होत होत्या. तर मला सगळे विचारायचे, अरे यार तुझ्या रील व्हायरल वगैरे होता ते याची काही सेटिंग्ज असते का? मी म्हटलं हो असते. ते म्हटले काय? म्हटलं चांगला कॉन्टेंट. आणि त्यांनी फोन ठेवून दिला, ती नंतरची गोष्ट. पण अल्गोरिदम किंवा तुमचे हॅशटॅग्स किंवा व्हॉट एव्हर ज्या काही तू कॉन्टेंट म्हणजे स्क्रिप्ट म्हणतोय का ऑल ओव्हर सगळं त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी खरं तर मॅटर करतात. म्हणजे स्क्रिप्ट तर करतेच. स्क्रिप्ट छान असेल, 2 ॲक्टरची स्क्रिप्ट असेल, मी चांगलं केलं आणि तू केलं नाही, तर तरी ती गणणारच आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टी कदाचित मॅटर करतात मला असं वाटतं. बरं, मी त्याच्याकडे तू ते अल्गोरिदमचं सांगत होतो. हां, तर अल्गोरिदम मला असं वाटत नाही की तितका मॅटर करतो. अल्गोरिदम, इंस्टाग्राम खूप हुशार आहे. अल्गोरिदम त्यांना खूप चांगला कळतो तुम्ही काय बनवताय, कोणत्या लोकांसाठी बनवताय, हे ते व्यवस्थित त्या लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यात काही इंटरेस्टिंग असेल, 100% तुमचे फॉलोअर्स किती, काय किती हे नाही मॅटर करत. तुमची कन्सिस्टन्सी मॅटर नाही करत. तुमचा अल्गोरिदम काय मॅटर नाही करत. हॅशटॅग्स मॅटर नाही करत. मॅटर करतो तो तुमचा चांगला कॉन्टेंट, तुमची स्क्रिप्ट, तुमचं वेगळं पण. आणि इंस्टाग्राम पोहोचवता रे. मग आपणच नॉर्मली बघ ना, कोणती रील आपल्याला जेव्हा स्क्रोलमध्ये येते ती आपण बघतो आणि आपल्याला जर ती आवडली तर चुकून त्याचे एकदा जाऊन त्याचे व्ह्यूज बघायचे, पण ती व्हायरलच झालेली असते. काही काही लोकांचं असं असतं ना की 4 सेकंडमध्ये कसं कळणार की हे चांगलं होतं की नाही होतं? मला वाटतं की बरीचशी लोकं ना, एखादा कॉन्टेंट जर व्हायरल व्हायला लागला, जसं की पुणे आणि याच्यावरती काही लोक करतायत किंवा मुंबई किंवा याच्यावरती काही लोक करायला लागले, किंवा एखाद्या विशिष्ट अशा गोष्टीवरती व्हायरल होतोय एखादा कॉन्टेंट, तर सगळी लोक तेच करायला लागतात. ट्रेंड सारखं ते फॉलो करायला लागतात. पण काय होतं, जेव्हा एखादा एक ट्रेंड एक माणूस आणतो, ते त्याचं वेगळं पण असतं, म्हणून त्याचे रील्स व्हायरल होतात. आणि मग आपल्या सगळ्यांना वाटतं की यार हे वर्क होतं आणि सगळे ते करायला लागतात. मला असं वाटतं की आपलं जे स्वतःची जी ओळख आहे ती आपण सगळ्यात पहिले ओळखायला पाहिजे की आपण कोण आहोत, आपण कुठून आलोय, आपला बॅकग्राऊंड काय आहे, आपल्या आजूबाजूची माणसं, हे वेगळं पण आहे ह्या सगळ्यात. तर मला असं वाटतं की ते जास्त आपण फोकस करायला पाहिजे. ज्यामुळे ते व्लॉग्स जास्त त्यामुळेच फेमस झाले, जे वेगवेगळे प्रत्येक लोक तेच करतात, पण प्रत्येकाची वेगवेगळी जर्नी दाखवतात. जगणं, बोलणं, वागणं सगळं वेगळं आहे. तर मीही तेच केलं. म्हणजे मी जेव्हा सुरुवातीला रील चालू केल्या तेव्हा मला असं वाटलं की मी काय करू आता कॉन्टेंट, कारण इतका सगळा कॉन्टेंट झाला आहे, इतके कॉन्टेंट क्रिएटर झालेत, तर मी वेगळं काय करू. तर मला तेव्हा असं वाटलं की माझ्याकडं माझं गाव आहे, गावातली शेती आहे, आजूबाजूची तशी माणसं आहेत, मित्रपरिवार वेगळा आहे, जगणं वेगळं आहे, माणसं सगळी वेगळी आहे. तर मी गावाकडच्या काही गोष्टी दाखवतो, माझं जगणं दाखवतो, मी अनुभवलेल्या गावाकडच्या काही गोष्टी दाखवतो. बरोबर. आणि त्या एक्झॅक्टली वर्क झाल्या का, तर ते माझं काहीतरी वेगळं पण होतं, माझं म्हणणं होतं, लोकांना रिलेट पण, आणि ते रिलेटही होतं. कारण पुणे जरी धरलं आपण किंवा मुंबई किंवा कुठेही, ऑलमोस्ट सगळी खेड्यापाड्यातून किंवा गावाकडनंच इथे लोक आलेली आहेत. बरोबर. सो त्यामुळे त्यांना ते रिलेट होतं. एक रील सुरू करताना आता
किंवा इव्हन त्यावेळेस सुद्धा काय नक्की थिंकिंग प्रोसेस काय होते आणि त्याच्यात काय मी म्हणतो की चुका होत्या किंवा काय काय तू अवॉइड करत गेला जेणेकरून असं होईल की प्रत्येक माणसाला कळेल की ओके मी हे नाही करायला पाहिजे. स्क्रिप्ट करताना तर बेसिक थॉट हाच असतो बघ, की ही गोष्ट जर मला आवडतीये ना, मला माझ्या जवळची वाटतेय किंवा मला काहीतरी रिलेटेबल वाटतेय ना, तर 100% ही लोकांना आवडेल. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आवडते तेव्हा 100% समोरच्यालाही ती आवडतच असते. त्यामुळे मी कॉन्टेंट किंवा स्क्रिप्ट लिहिताना मी हा विचार करतो की जसं की आता तू त्या नवरा बायकोच्या सिरीजचं बोलला, तर ती सिरीज माझ्या डोक्यात खूप दिवसांपासून होती की आत्ता गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती लोक करतात, ते रिलेट होतं आणि ते व्हायरलही होतं. पण म्हटलं की नवीन जर लग्न झालेला एखादं कपल असेल तर हे रिलेटेबल आहे, हे प्रत्येकाचीच आता लग्न नवीन नवीन होतात, तर त्यांच्या आयुष्यात काहीतरी असं काहीतरी घडत असेल जे आपण दाखवायचा प्रयत्न करूयात. आणि मी ते केलं. आता ते मला 100% माहीत होतं की ते रिलेट होणार लोकांना. आणि मी त्या पद्धतीच्याच खूप बेसिक गोष्टी ज्या आपण घरात पाहतो, जे की बाहेर नवरा गेल्यानंतर बायको फोन करत असते बऱ्याच ते टिपिकल आहे, जे काही बदललंच गेलेलं नाहीये. त्यात थोडंसं काहीतरी एक छान लिहून एक त्याच्यात एक सहजता आणून रिलेटेबल कॉन्टेंट तुम्ही स्क्रिप्टमध्ये आणला की 100% त्या व्हायरल होतात. एखादी रील बघितल्यावर तुला असं वाटणं की यार हे माझ्यासोबत घडलंय किंवा हे माझ्यासोबत घडावं, इतका सोपा त्या रिलेटेबल या शब्दाचा अर्थ आहे. आणि ते ऑब्झर्व करता आलं पाहिजे क्रिएटर म्हणून. इंस्टाग्रामवरती समजा आपण स्टडी करायचं झालं की कुठलं वर्क करतंय कुठलं नाही, कारण की तुला जे वर्क झालं ते प्रत्येकाचं कॉन्टेंट काही ना काहीतरी वेगळं असणार आहे. प्रत्येक जण ऍक्टर नाहीये, प्रत्येकाचं काहीतरी. सो ते अंडरस्टँड करणं किंवा स्टडी करण्यासाठी काय नक्की साईन बघायला पाहिजेत. याच्यात अशी मजा आहे बघ, एक सोप्पा मी एक फॉर्म्युला टाईप सांगतो. जेव्हा तुम्ही एखादी रील टाकता, जर तुमच्या रीलला लाईक्स जर येत आहेत तर समजायचं की ती लोकांना आवडतीये. जर त्याला कमेंट्स यायला लागल्या तर समजायचं की तुमचा कॉन्टेंट लोक एंगेज होत आहेत त्या कॉन्टेंटमध्ये. ती जर शेअर होत असेल तर समजायचं की ही रील तुमची रिलेटेबल आहे लोकांना. लोक ती रील सेव्ह करत असतील तर त्यांना 100% त्यातनं काहीतरी इन्फॉर्मेशन मिळतीये, त्यांना भविष्यात तिचा काहीतरी यूज होणार आहे. आणि लोक जर तुम्हाला त्या रीलमुळे फॉलो करत असतील तर समजायचं की लोक तुमच्या कॉन्टेंटच्या तुमच्या कामाच्या प्रेमात आहेत. कारण फॉलो करणं आत्ता तितकं सोपंही राहिलं नाही, कारण इतके कॉन्टेंट क्रिएटर झालेत, इतक्या गोष्टी झाल्यात, त्यामुळे फॉलो सहजासहजी आता कोणी करत नाही. पण या सगळ्या कमेंट्समध्ये किंवा याच्यामध्ये काही निगेटिव्ह पण असतील, मग त्याचं तू कसं मॅनेज करतो? लोक ट्रोल करणं म्हणा किंवा काही बॅड कमेंट्स करणं म्हणा. अरे खूप जास्त. म्हणजे काय होतं, 100 कमेंट चांगल्या आल्या, आपण त्या वाचत नाही, पण एक निगेटिव्ह कमेंट आली की तिचा त्रास होतो. आणि त्यातली त्यात मी जरा पर्सनल असा इमोशनल सेन्सिटिव्ह असल्यामुळे मला तर जास्तच त्रास होतो. आणि असं वाटतं की यार कधी कधी खरंच आपण चुकीचं केलं का, किंवा हे लोकांना आवडत नाही म्हणजे आपली चूक झाली का. पण मग बाकी 100 कमेंट चांगलेही दिसतात, असं वाटतं की होतंय, चांगलंही करतोय. सुरुवातीला खरं तर ह्या निगेटिव्ह कमेंटचा जास्त त्रास होत होता, पण आता जरा सवय झाली. आता कळलं की लोक बोलतच असतात, ज्यांना आवडते ते बघतात, ज्यांना नाही आवडत ते नाही बघत किंवा नाही बघणार. आपण आपलं काम करत राहायला पाहिजे. तू आत्ता म्हटलंस की तू इमोशनल आहेस किंवा थोडा सेन्सिबल आहेस, मग तेच काही रिझन आहे का तुझ्या आत्ताच्या नवीन जे काही रील्स येतात आहेत तू थोड्याशा त्या इमोशनल टचचा येतोय, तर काय त्याच्या मागे काय असं काही स्पेसिफिक रिझन आहे तू तसा आहेस म्हणून आहे असं काही, की काही तो कॉन्टेंट स्ट्रॅटेजी असं काही? नाही यार, मला असं वाटतं की तेच म्हणजे आपण जे असतो तेच आपल्या कामातनं उतरतं. तर मला वाटतं तेच रिझन असावं की इमोशनल कॉन्टेंट जास्त येतोय माझ्याकडून. पण मी असं काही ठरवून आता इमोशनल करायचं आणि ते लोकांना काय रडवायचं असं काही डोक्यात नाही. पण ते वर्क झालं यार, कारण इमोशनल ह्या गोष्टी पटकन अटॅच होतात. तुला एक किस्सा म्हणून सांगतो. 1 वर्षापूर्वी जेव्हा हे सुरू केलं होतं तेव्हा सगळा कॉमेडी असा झोन होता. आणि मी एक रील, मला माहिती नाही पण मला असं वाटलं की एक बॅचलरचा संडे नावाची एक रील होती, जिथून खरं तर इमोशनल असा एक स्टार्ट माझ्या या सगळ्याचा झाला. आणि मला वाटलं की ती रील आपण जराशी कॉमेडी न दाखवता इमोशनल दाखवायची का, जेव्हा फार कोणी असं इमोशनल करत नव्हतं. मग मी ती शूट केली आणि माझ्या एका मित्राला मी दाखवली. म्हटलं भाई हे असं मी एक इमोशनल रील शूट केली आहे
आणि ही काय करू हिचं, म्हणजे चालेल का? तर तो म्हटला अरे इंस्टाग्राम काय म्हणजे अशा इमोशनल गोष्टीसाठी थोडं असतं, कॉमेडी वगैरे कर. मी म्हटलं नाही यार, मला मला पर्सनली हा फील भारी वाटतोय, कारण हे आपण जगलोय बॅचलर लोक. तर मी ती अपलोड केली आणि ती पहिली इमोशनल रील होती जिला 1-1.5 मिलियन मला व्ह्यूज आले. आणि मला कळलं की यार नाही, तुम्ही इमोशनल, तो सुद्धा ऑडियन्स आहे इंस्टाग्रामवरती की काहीतरी ज्यांना चांगलं बघायचं आहे, एक क्रिंज कॉन्टेंट सोडून, कॉमेडी कॉन्टेंट सोडून सुद्धा एक सेन्सिबल, काहीतरी इमोशनल, काहीतरी आपलं म्हणणं असणारा कॉन्टेंट बघायला लोकांना आवडतंय, तो सुद्धा एक भरपूर जास्त ऑडियन्स आहे. आणि तिथून खरं तर ह्या सगळ्या इमोशनल कॉन्टेंटच्या जर्नीची सुरुवात झाली, जी की आता आपोआप तेच सुचतंय. म्हणजे मी ठरवून जरी कॉमेडी काही करायचं म्हटलं की आपोआप माहिती नाही, पण इमोशनलच सुचत जात आहे. तू आता एक इमोशनल कॉन्टेंटचं आता एक हे पकडलंस, तर मग याच्या पुढे तुझं काय टार्गेट आहे? खरं तर वेगवेगळ्या गोष्टी मला एक्सपिरियन्स करून बघायच्या आहेत बघ. आधी थोडंसं कॉमेडी केलं, आता थोडंसं इमोशनल केलं, आणि मी थोडा काहीतरी सिरीजचा ट्राय करतोय. जसं की मी याचे 8-9 एपिसोड केले या श्रीवसऊ याचे, आणि ज्याला की खूप चांगला रिस्पॉन्स आला. म्हणजे 9 व्हिडिओजची सिरीज ती होती, म्हणजे पुढेही करणार आहे. पण 9 व्हिडिओला ऑलमोस्ट 25 ते 27 मिलियन व्ह्यूज आले, म्हणजे ॲव्हरेजली एका व्हिडिओला 3-4 मिलियन. त्यामुळे इतका चांगला रिस्पॉन्स सिरीजला मिळाला. त्यामुळे मला असं वाटतं की आता इथून पुढे काहीतरी सिरीज टाईपच काहीतरी रिलेटेड काही केलं तर काहीतरी त्यात छान मजा करता येईल. त्यामुळे सिरीज टाईप काहीतरी कॉन्टेंट असावा, बाकी रेग्युलर तर छोटं मोठं काहीतरी चालूच आहे. सो असा सिरीजचा नेक्स्ट काहीतरी प्लॅन आहे, जो की यूट्यूबवरही करता येईल आणि इन्स्टासाठीही करता येईल. ओके, तर योगेश मला सांग की तू ट्रॅक्टरचा एक कॉन्टेंट केलास, लाईक त्याच्यानंतर तुम्हाला वाटतं बॅचलर संडे वगैरे असं केलं, त्यामध्ये थोडं असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असताना तू भटकंती सारखा एक कॉन्टेंट केला, जो बऱ्यापैकी लोकांनी रेकग्नाइज केला. थोडं त्याबद्दल, त्या प्रोसेसबद्दल सांग ना. जेव्हा रील सुरू केल्या तेव्हा मला असं काहीतरी पुणे आणि ते असं काहीतरी एक्सप्लोअर करायचं होतं, आणि त्यातले त्यात FC रोड, कारण तिकडे जास्त जाणं येणं असायचं ऑफिसमुळे. तर मला असं झालं की काय करू, मला असं FC रोड दाखवायचं आहे. बरं, आत्ता सगळ्या कॉन्टेंट क्रिएटरनी तर FC दाखवून झालं, FC रोड वगैरे, तर मी काय वेगळं करू? मग मला भटकंतीचं जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे, म्हणजे त्याचं खरं तर USP पॉईंट आहे मला वाटतं त्या गोष्टीचा, तर ते मला खूप आवडायचं. आणि मग ते म्युझिक असं मला असं झालं की क्लिक झालं की यार, हे जर आपण हे कॅरेक्टर जर इन केलं त्या भटकंतीचं, आणि हे जर आपण वर्क करून पाहिलं तर हे आवडेल का लोकांना? जुना मिलिंद गुणाजी यांचा शो होता, आणि ते खूप छान वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते ट्रेकिंग आणि ब्लॉग वगैरे ते दाखवायचे. तर मला असं झालं की हे जर आपण थोडंसं काय म्हणतो याचा काइंड ऑफ स्पूप असं काही केलं, आणि हे थोडं कॉमिक वेनं जर केलं तर हे वर्क होईल का? म्हणजे तू आत्ता जसं म्हटला की बऱ्याच लोकांना माहीत नसेल, एक्झॅक्ट हा प्रश्न मलाही पडला होता ते शूट करताना, की यार हे आपण तर करतोय खरं, पण हे लोकांना माहिती असेल का? बट तेच की एक्सपेरिमेंटलच करत होतो. पण मला आवडलं होतं ते म्युझिक, आणि म्हटलं ट्राय करायला हरकत नाही, त्याला काय पैसे थोडे लागणार आहेत. आणि मी ती मग ते कॉस्ट्युम, त्यांच्यासारखी ती पॅन्ट, त्यांच्यासारखं ते जॅकेट, टोपी, मग तो चष्मा थोडा जुन्या काळातला वाटेल असा, हे सगळं शोधून मी FC रोडवरती ते शूट केलं. आणि शूट केलं, एडिट झालं, आणि मी ते बघितलं तर मला छान असं मस्त वाटलं, इंटरेस्टिंग वाटलं. पण म्हटलं हे लोकांना कळेल का? पण म्हटलं चला बघू आपण. मी अपलोड करून टाकली ती रील, आणि एक 2-3 दिवस ना पहिले फार काही त्याला रिस्पॉन्स नाही आला. काही लोकांच्या छान छान कमेंट्स आल्या, जे की फार अशा याच्या अगोदरच्या व्हिडिओला येत नव्हत्या, पण त्याला कमेंट छान आल्या, आणि मला वाटलं की आवडतंय. पण 2-3 दिवसात काही त्याला व्ह्यूज आले नाही. आणि मग म्हटलं ठीक आहे, कदाचित हे कळलंच नसेल लोकांना, किंवा हे माहितीच नसेल काय, बरंच जुनं कॅरेक्टर. पण तुला सांगतो, एका आठवड्यानंतर त्याला हळूहळू थोडेसे जरा व्ह्यूज वगैरे सुरू झाले, आणि पुढच्या 3-4 दिवसात ती लिटरली मिलियनमध्ये ती रील गेली. आणि ती पहिली रील अशी होती जिथे लोक मला अशी जरा ओळखायला लागली. बरेचशा सेलिब्रिटीज लोकांनी मेसेज केले, काही फॉलो केलं, कमेंट्स केल्या, आणि तेव्हा मग जरा भारी वाटलं. आणि खरं तर तिथून लोक ओळखायला, रिकग्नाईज करायला सुरुवात झाली. आणि मग तिथून पुढे मला माहिती होतं की पुढे मला पुण्यातली भरपूर ठिकाणं आहे दाखवायला. मग मी त्याच्यानंतर झेड ब्रिजचा एक केला, कर्वेनगरचा केला, खडकवासला, तुळशीबाग, असे 4-5 व्हिडिओज केले. आणि त्याच्यानंतर मग असं झालं की आता बास म्हणजे, आणि मग मी तिथे थांबलो 4-5 व्हिडिओ नंतर. पण मग आता हे
एवढं सगळं काही चांगलं चाललं होतं, पण मग काय नक्की रिझन काय होतं की थांबवण्याचं ते? एखादी गोष्ट वर्क होतीये किंवा चांगली चालते म्हणून मग तीच करत राहण्यात काही अर्थ नाहीये आणि मग तुमच्यावर तो एक शिक्का पडतो की हेच हेच होतंय किंवा हेच हेच करतोय म्हणून. म्हणून मग मी त्यानंतर थांबवलं आणि म्हटलं की अजून माझ्याकडे भरपूर गोष्टी आहेत की मी त्या दाखवतो, त्या सांगतो, त्या बघा कशा वाटते. आणि म्हणून मी तेव्हा ते थांबवलं. पण मी कधीतरी करीन. मला एक अजून इच्छा आहे की मी मुंबईचा मरीन ड्राईव्हचा एकदा भटकंती करावी आणि त्याचे मेसेज खूप आलेत मला. ती मी एकदा करीन आता. यूट्यूबवरती आपण काही कॉन्टेंट क्रिएट करतो, त्याच्यावरती XYZ सबस्क्रायबर झाल्यावरती किंवा एक लिमिट सो अँड सो सबस्क्रायबर झाल्यावरती यूट्यूबकडनं आपल्याला अर्निंग होतं, XYZ पैसे मिळतात. मग तसं कम्पॅरेटिव्हली इंस्टाग्राममधून काय मिळतं, मला एक पैसे मिळतात काय, म्हणजे त्याचं काय गणित? यूट्यूबवरून तुम्हाला पैसे मिळतात जे तुम्ही व्हिडिओज अपलोड करता. इंस्टाग्रामवर तसे इंस्टाग्रामकडनं असं मिळत नाही. बोनस वगैरे असा त्यांचा एक फॉर्म्युला आहे, पण तो खूप क्वचित आणि खूप कमी क्रिएटरला येतो आणि तो खूप कमी वेळा येतो. त्यामुळे ते धरून तर चालणार नाही. इंस्टाग्रामचं असं आहे की तुमचे जे काही फॉलोअर्स आहेत ह्या हिशोबाने तुम्हाला काही ब्रँड्स अप्रोच होतात आणि त्या ब्रँड्सकडनं तुम्हाला पैसे येतात की बाबा तुमच्या अशा ह्या रीलमध्ये आमचा हा ब्रँड थोडा इन्क्ल्यूड करा आणि याला प्रमोट करा. तर त्याचे तुम्हाला जे काही तुमच्या फॉलोअर्स आणि ज्या काही नंबर्सवरून तुम्हाला त्याची अमाऊंट ठरवली जाते आणि त्यातून जो काही पैसा असेल तो मिळतो. बाबा आता तू ते नंबर आणि फॉलोअर्सचं म्हणलं, पण आता ह्याच्यामध्ये हे पण आहे ना की लाईक काही लोक मग पैसे देऊन फॉलोअर्स वाढवतात किंवा ते जे आकडे ते वाढवतात. मग ते काय गणित आहे नक्की, लाईक ते कसं वर्क होतं? मला वाटत नाही त्याचा काही असा बूस्ट करून किंवा फॉलोअर्स वाढवून काही फायदा होत असेल. कारण ना लोक खूप वेळेस तुमच्या चांगल्या कॉन्टेंटमुळे तुमच्या चांगल्या गोष्टी बघून तुमच्याकडे ब्रँड्स घेऊन येतात ना की नंबर्स बघून. त्यामुळे असे किती बूस्ट केलं आणि किती ते मिलियनमध्ये तुम्ही जर नेऊन ठेवले आणि तुमच्या व्हिडिओत ती मजाच नसली, ती स्पार्कच नसली किंवा आपला ब्रँड ही व्यक्ती एका चांगल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवेल ही शाश्वती जर समोरच्या ब्रँडवाल्यांना नसली तर ते किती तुमच्या फॉलोअरचे नंबर असू द्या ते बघून तुम्हाला नाही ब्रँड देत. तुमचा कॉन्टेंट, तुमचं ओव्हरऑल जे काही इंस्टाग्रामचं प्रोफाईल आहे त्याच्यावरच बघून तुम्हाला ब्रँड मिळतात. सो एक प्रकारे ते एक स्टेटस आहे आणि एक रेप्युटेशन आहे तिथे असेल तर ते ओरिजिनल जेवढं तुम्ही ऑर्गॅनिक ठेवाल ते जरा जास्त वर्क जास्त बेटर आहे मला वाटतं. पण मग आता ही जी लोक बूस्ट करतात तर मग त्याचा काय 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 म्हणू डिसएडव्हान्टेज होऊ शकतो? डिसएडव्हान्टेज असा की काय होतं, आपण इंस्टाग्रामवर एखादी पोस्ट बूस्ट केली, एखादी रील बूस्ट केली, ती राईट ऑडियन्सपर्यंत जाईल न जाईल माहिती नाही. जर गेली सुद्धा तर तिथे जर कदाचित लोकांनी ती नाही बघितली, त्यांना नाही इंटरेस्ट वाटला त्या गोष्टीत, म्हणजे इंस्टाग्रामला असं कळतं की यार याच्या कॉन्टेंटमध्ये दम नाही आहे, काहीतरी मजा नाही आहे, लोक त्यांना दाखवून सुद्धा ती नाही बघत आहे. तर आपोआप तो थोडासा रीच तुमचा त्याच्या पुढच्या कॉन्टेंटलाही इंस्टाग्राम कमी करतं. कारण याचे व्हिडिओ तर बूस्ट करूनही वर्क होत नाही. असं ते थोडंसं काहीतरी गणित आहे. त्याच्यामुळे फार बूस्ट करण्यातही काही फायदा नाही मला वाटतं. जे तुमचं नॅचरली पोहोचायचं आहे, ऑर्गॅनिक पोहोचायचं आहे त्याच्यातच जास्त ताकद आहे. असं बूस्ट लावून तितका फायदा होत नाही. त्याच रिलेटेड विचारलं की ते व्हेरीफाय करण्यासाठी आजकाल इंस्टाग्राम पैसे चार्ज करतं बऱ्याचदा. तर त्याचा काय फायदा नक्की होतो? ते फक्त एक रेप्युटेशन म्हणून आहे की आजकाल लोक वापरायला लागले ऑन डिमांड म्हणून आता इंस्टाग्राम चार्ज करते का? खरंच त्याचा काही फायदा आहे का? फायदा आहेच त्याचा थोडासा. एक तर काय की तुमचं थोडंसं कुठेही तुम्ही कमेंट्स केल्या, कोणाला मेसेज केला तर एक त्याला एक व्हेरीफाईड बॅज असतो. तर त्याच्यामुळे कदाचित वेटेज म्हणण्यापेक्षा एक पॉईंट आउट होता तुम्ही या 10 मेसेजमधून. एक ब्ल्यू टिकवाला जर कोणी असेल, व्हेरीफाईड असेल तर तुम्ही पॉईंट आउट होता. दुसरी गोष्ट अशी की उद्या चालून जर काही तुमच्या अकाउंटला झालं, जर हॅक झालं, काय झालं तर इंस्टाग्राम स्वतः तुम्हाला त्या गोष्टीतून बाहेर काढायला किंवा मदत करायला त्यांचे काही सिक्युरिटी ते प्रोव्हाइड करतात. तर ती सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, ना की हे वेटेज किंवा याच्यापेक्षा. तर ते सिक्युरिटी जरा तुम्हाला जास्त प्रोव्हाइड होते अकाउंट आणि ह्या सिक्युरिटीबद्दल. एखादी पोस्ट आहे तर बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की बाबा मी एक ह्या टायमिंगला पोस्ट केली तर ती व्हायरल होते किंवा त्या टायमिंगला पोस्ट व्हायरल होते. असं काही खरंच काही गणित आहे का की तसंच वर्क होतं? ते इंस्टाग्रामच्या याच्यापेक्षा ना आपणच आपलं बघायला पाहिजे. म्हणजे कॉन्टेंट टू कॉन्टेंट व्हेरी होतं. हा, म्हणजे माझा ऑडियन्स काय टाईपचा आहे किंवा कोणता आहे. जसं की आता आपणच उदाहरण घ्या, आपण दिवसभर काहीतरी काम करत असतो, संध्याकाळी 6-7ला आपला हा एक रेग्युलर टायमिंग आहे घरी जाण्याचा, निवांत जेवण बिवण करून आपला मोबाईल बघण्याचा.
तर व्हायरल होण्यासाठी हा टायमिंग असं तर काही नाही आहे, पण मला वाटतं की एक प्राईम टाईम असतो, एक इव्हिनिंगचा एक टाईम असतो, एक 5, 6, 7 व्हॉटेवर जो काही असेल, तर त्यात टाकलं की आपोआप लोक जरा रिलॅक्स चिल असतात आणि तेव्हा कदाचित त्यांच्या समोर तेव्हा स्क्रोलिंग जास्त असतात लोकांचे. तर दिवसभर तुम्ही दिवसात टाकला तर कदाचित तो चांगला कॉन्टेंट असून सुद्धा कदाचित निघून जाईल लोकांच्या नजरेसमोरून, पण इव्हिनिंगला किंवा प्राईम टाईमला थोडा टाकला तर सगळीच लोक जरा रिलॅक्स असतात आणि तो टाईम मला बेटर वाटतो. आता एक मजेशीर प्रश्न असा आहे की लाईक समजा आता हे एवढं सगळं काही तू गणित सांगतोयस मला, याच्यावरती एवढे कमर्शियल्स असतात वगैरे इंस्टाग्रामवरती, उद्या समजा इंस्टाग्राम बंद झालं, मग काय? तेव्हा त्याच्यानंतर जे तुझे काही प्लॅनिंग्स आहेत का, अजून असा काही विचार केला नव्हता? यार सुरुवातीला येताना पण असं काही होईल हा विचार केला नव्हता, त्यामुळे उद्या बंद पडल्यावर पण काय असं काही विचार केलेला नाही आहे. मुळात बंद पडल्यावर असं काही फरक पडणार नाही, कारण ते ॲप्लिकेशन बंद होईल, पण तुमची ओळख, तुम्ही केलेलं काम हे चिरकाळ टिकणार आहे. बरोबर. त्याच्यामुळे इंस्टाग्राम बंद पडलं तर अजून काहीतरी वेगळं येईल, त्याच्यामुळे आपली ओळख, आपलं काम तर राहणारच आहे लोकांच्या डोक्यात. त्यामुळे नवीन काही ॲप्लिकेशन येणारच आहे, त्याच्यावर आलं की तिकडेही आपण काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करायचा. उलट लोकांना आपली ऑलरेडी एक ओळख असल्यामुळे तिकडे अजून जास्त कदाचित फायदा होऊ शकतो. म्हणजे काय, माध्यमं बदलतात, कामं तीच आहे आपली. तू नॉर्मली जेव्हा रील शूट्स करतो तेव्हा काही चॅलेंजेस येतात आणि काही गमती जमती घडतात, थोडा शेअर करणं. मी ना एक गावाकडचा पोरगा आणि शहरातली मुलगी अशी एक रील आहे जी पहिल्यांदा खूप जास्त व्हायरल झाली, म्हणजे 10-12 मिलियन त्याला व्ह्यूज आले आणि खूप आवडली ती लोकांना. तर त्याचा असा किस्सा जेव्हा मला ती सुचली तर त्यात लागणार होती मुलगी त्या रीलमध्ये, आणि त्याच्या अगोदर माझ्या कुठल्याच रीलमध्ये मुली वगैरे कधी नव्हत्या. मी तुला लिटरली सांगतो, मी पुढचे 2-3 महिने मी मुलगी शोधत होतो की कोणीतरी रीलमध्ये काम करा बाबा. पण काय माहिती, म्हणजे रील म्हटलं की मुलींना जरा वेगळंच काहीतरी ते वाटत होतं आणि मला जरा बेटर ॲक्टर पाहिजे होती त्यात, तर फार असं कोणी काही करायला तयारच नव्हतं. फायनली एका मुलीनं हो म्हटलं, आम्ही ते शूट केलं, पण मी 4 महिने त्या रीलसाठी थांबलो. वेगळं कोणीतरी घेण्यात काही पॉईंट नाही, जोपर्यंत वाटत नाही ना की एक्झॅक्ट ते कास्टिंग किंवा एक्झॅक्ट ती मुलगी तिथे जात नाही, तोपर्यंत मी नाही केलं. आणि 4 महिन्यानंतर मी जेव्हा ती रील केली तर फर्स्ट टाईम असं झालं की पहिल्यांदा मला 12 मिलियन वगैरे त्या रीलनी व्ह्यूज आले अगदी आठवड्याभरात, आणि त्या एका रीलनी जवळजवळ 35,000 ते 40,000 फॉलोअर्स एका रीलमुळे वाढले. त्यामुळे कधी कधी परफेक्शनसाठी मला वाटतं थांबणं सुद्धा गरजेचं असतं, आणि तो खरं तर एक जरा भारी किस्सा आहे. बाकी असे छोटे मोठे काही किस्से घडत असतात. ह्या सगळ्या वेगळा एक्सपिरियन्स होता आणि काहीतरी तामझाम पण लागतो, तसं काही काही जुगाड वगैरे करावे लागतात का काही त्यातलं काय? यार म्हणजे काय होतं, आता इथे ते आपण काय जे कोणी शूट करतो किंवा जे कोणी आर्टिस्ट आपल्याला सोबत येतात त्यांना आपण तर काही पेड करू शकत नाही, तर हे जुगाडाचं सगळं काम आहे. म्हणजे एखाद्याचा जर चांगला मोबाईल असेल, अजून आयफोनची वेगळी एखादी सिरीज, तर त्याच्याकडनं त्याचा घेऊन ये. एखाद्या 4 व्हीलर आपल्याला एखाद्या रीलसाठी लागत असेल तर त्या मित्राकडनं ॲडजस्ट करून 4 व्हीलर आणायची. प्रत्येक वेळेस शूट करायचा एक प्रॉब्लेम येतो यार, लोकेशनचा पण, आणि शूट कोण करणार, कारण आजूबाजूला असा अराउंड काही क्रिएटरवाला माझ्या तरी काही ग्रुप नाही किंवा मित्र तशी कोणी नाही आहे. त्यामुळे मला जेव्हा रील सुचली तर रील सुचायच्या आधी ही शूट कोण करणार, मला हे जास्त विचार करावा लागतो. त्यामुळे तो एक जरा चॅलेंज आहे. पण एक प्रेम नावाचा एक मित्र आहे माझा, किंवा राहुल पण आहे, हे जरा शूट करत असतात. मला सांग की जे रील्स बनवतोस तू, राईट, आणि ते पोस्ट करतो, त्याचं कसं शेड्यूल मॅनेज करतो, आणि मग समजा त्याचे फायदे तोटे काय आहेत? की ॲज सच असं काही शेड्यूल त्याचं नाही आहे बरं का, की ह्या तारखेला व्हिडिओ अपलोड व्हायला पाहिजे किंवा ह्या तारखेला शूट व्हायला पाहिजे. जोपर्यंत काहीतरी भारी सुचत नाही ना, की जोपर्यंत आतून येत नाही की यार मला हे आता सांगायचं आहे किंवा हे काहीतरी मला व्हिडिओ करायचा आहे, तोपर्यंत मी नाही करत. मग ते 8 दिवस लागतील त्याला, 15 लागतील, कदाचित 2-3 दिवसातही ते सुचेल. आता याचा मला फायदा असा वाटतो की मला काहीतरी छान सुचण्यासाठी तितका वेळ घेतल्यानंतर जे काही कॉन्टेंट बाहेर येतो तो जरा मी चांगला करण्याचा प्रयत्न करतो, आणि तो चांगला येतो सुद्धा तेवढा वेळ घेतल्यामुळे. आणि कधी कधी त्याचा तोटाही असा वाटतो की ते जरा आपण कन्सिस्टंटली लोकांच्या समोर राहत नाही. कदाचित जे आपले फॉलोअर्स असतात ते आपल्या काहीतरी कॉन्टेंटची वाट बघत असतात, पण त्यांना त्या एक्झॅक्टली टायमिंगला त्या वेळेला मिळत नाही, तर तो थोडासा तोटा वाटतो मला.
पण थोडा वेळ घेऊन केलं की त्याचा फायदा जास्त आहे उलट त्या तोट्यापेक्षा. त्यामुळे असं काही शेड्यूल नाही आहे, पण जसं काहीतरी छान असलं तरी हरकत नाही, नसलं तरी हरकत नाही. फक्त तुम्हाला काहीतरी छान सुचलं, तुम्हाला स्वतः काहीतरी सांगावं वाटलं, तेव्हा व्हिडिओ केला तर तो वर्क होतो. बऱ्याच वेळेस काय होतं की काही ट्रेंड चालू असतात, जसं की काही सणासुदीचं असतं किंवा आणखी काहीतरी चालू असतं, एखादी फिल्म असते जी व्हायरल होत असते, त्याचे मीम्स किंवा त्याच्यावर लोक बनवत असतात. मी तशाही वेळेस काही मी बनवत नाही, कारण मला वाटतं की माझं ते म्हणणंच नाही आहे. माझं म्हणणं वेगळं आहे. जेव्हा ते सुचेल, काही वाटेल तेव्हा मी सांगेन. जस्ट माझं मागाशी राहिलं विचारायचं, पण मला आता जस्ट एक सुचतं म्हणून विचारतो की लोक काय काय म्हणतात नाही का, की रील्सवरतीच ऐकलंय की दिवसाला तुमच्या 4 रील पडल्या पाहिजेत, तुमच्या नाही 2 रील पडल्या पाहिजेत, 4 तुमच्या स्टोरीज असायला पाहिजेत, तर मग तुमचा लवकर ग्रोथ आहे. नाही काय तू म्हणजे काही काही तू पेजेस बघ, हजारो त्याच्यावर रील्स आहेत आणि फॉलोअर्स खूप कमी आहेत. तर दिवसाला 4 काय तुम्ही 8 जरी टाकल्या आणि ते चांगलेच नसतील तर ते काय म्हणजे त्या 4 आणि 8 टाकून फायदा. त्यापेक्षा तुम्ही वेळ घेऊन एक करा छान, जी लोकांना आवडेल. लोकांना आवडेल म्हणजे तुम्हाला आधी ती आवडली पाहिजे. तुम्हाला ज्या दिवशी आवडेल त्या दिवशी ती करा आणि 100% ती वर्क होती ना, की तुम्ही 4 आणि 8 असं काही टाकत बसा. अजून एक पॉईंट होता, आत्ता मार्केटमध्ये आहेत ना काही पेड साईट्स आहेत किंवा लोकांचे ॲडव्हर्टाईज बघायला मिळतात की इंस्टाग्राम ग्रो करना चाहते हो तो ये अभी जॉईन कीजिए, 4,000 वाला पॅक 99 में, हे असल्या काही स्कीम चालल्यात. त्या किती वर्क करतात किंवा तसा काही तुला अंदाज आहे की नक्की शिकवतं त्याच्यामध्ये, की जे लोक पैसे देऊन ते कोर्स करायला मागे लागतात वगैरे? मला माहीत नाही, कारण मी तसा काही कुठला कोर्स केला नाही. मला वाटतं आपला ग्रो करण्यासाठी किंवा काही करण्यासाठी तुमचा अनुभव तुम्हाला खूप जास्त कामं येतो. ह्या सगळ्यात ना एक्सपिरियन्स आणि ऑब्झर्वेशन ह्या 2 गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. मी हे 2च शब्द का वापरतोय, कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ऑब्झर्वेशन करता आणि तुम्हाला वाटतं की यार याच्यावर काहीतरी होऊ शकतं, तर ते चांगलं होण्यासाठी तुमचा एक्सपिरियन्स तुम्हाला मदत करतो. त्याच्यामुळे ऑब्झर्वेशन आणि एक्सपिरियन्स ह्या 2च गोष्टी तुम्हाला ग्रो करतात. कोर्स वगैरे अजून काय वेगळं शिकवलं जातं मला माहीत नाही, पण ह्या 2 गोष्टी मी माझ्याच स्वतः शिकलो. ऑब्व्हियसली त्या सगळं करत करत एक्सपिरियन्समधून या आल्या आणि शिकलो. आज सोशल मीडियामध्ये तू बऱ्याच चांगल्या आणि वाईट गोष्टी बघतो, म्हणजे एक पॉवरफुल मीडियम म्हणू शकतो जे लोकांना इन्फ्लुएन्स करतं, एज्युकेट करतं. तर तुला काय वाटतं याचा किती चांगला वापर होऊ शकतो किंवा किती वाईट वापर पण होऊ शकतो, याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? खूप आधी समाज प्रबोधनासाठी किंवा चांगल्या गोष्टीसाठी ना आधी पोवाडे वगैरे व्हायचे. मग त्याच्यानंतर थोडं भजन कीर्तनातून समाज प्रबोधन व्हायला लागलं. मग नंतर फिल्म्समधून व्हायला लागलं. नंतर टी व्हीवरती सगळ्या ह्या समाज प्रबोधनाच्या सगळ्या जबाबदाऱ्या आल्या आणि आत्ता हे सगळं काही मोबाईलवरती आलं आहे, म्हणजे डिजिटल माध्यमात आलं आहे. ती आत्ता वेळ समाज प्रबोधनाची ही डिजिटल माध्यमावर जबाबदारी आहे. तर रीलमध्ये इतकी ताकद आहे ना यार, की 1.5 मिनिटात म्हणजे हसवणं आणि हे सगळं गरजेचं आहेच, पण मला असं वाटतं की त्या 1.5 मिनिटात तुम्ही काहीतरी जर चांगलं सांगू शकलात तर ते मिलियन लोकांपर्यंत पोहोचतं आणि 1 मिलियनमधून ते 100च लोकांना अप्लाय झालं किंवा त्यांनी ते बघून काहीतरी चांगलं वाईट व्हॉटएव्हर जे काही त्यांनी त्यातून घेतलं, तर मला वाटतं ते ते खूप जास्त सक्सेस आहे आणि पॉझिटिव्ह खूप गोष्टी आहेत म्हणजे ह्या रील आणि ह्या सगळ्या ह्याच्यात, तर खूप जास्त ताकद आहे. मग त्याचंच आत्ता बघता की तुला डिसएडव्हान्टेजेस काय वाटतात त्याच्यामध्ये, की लाईक काय होऊ शकतं त्याच्यामध्ये आणि काय होतंय नॉर्मली तू आत्ता बघतोयस? की डिसएडव्हान्टेजेस म्हणजे आता AI आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आल्यात त्याच्यामुळे कुणाचेही चेहरे लावून काहीही होतंय. जास्त करून आता आपण तूही काही व्हिडिओज पाहिले असतील, तर हे जरा डिसएडव्हान्टेज आहे. पण ते होतंच यार, म्हणजे जशा नाण्याला 2 बाजू आहेत, तर ते आपण आपलं आता ठरवायला पाहिजे की चांगली बाजू आहे, वाईटही आहे. आपण काय घ्यायचं, त्यातनं काय शिकायचं, हे जास्त मॅटर करतं. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचा एक्सपिरियन्स किंवा त्यांच्या कामाबद्दलची माहिती ह्याबद्दलचं अबकड जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, अबकड म्हणजे बेसिक ज्ञान, ते मिळवायचं असेल तर अबकड या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हिट द बेल आयकन. आणि हां, अबकड पॉडकास्ट ह्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका.